आज धुळे शहरात निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगे महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन सोहळ्याचं भव्य कार्यक्रम महानगरपालिकेच्या प्रांगणात उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरण पार पडला। शहर आणि ग्रामीण भागातील दोन्ही समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्यामुळे परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते। कार्यक्रमात सुरुवातीला संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर विधिवत मंचावर उच्चारात भूमिपूजन सोहळा पार पडला। या प्रसंगी आमदार अनुप अग्रवाल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी महापौर मंजुळाताई गावित, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, गजेंद्र अंपळकर, सतीश महाले, मनोज मोरे, हिलाल माळी, बंटीभाऊ खोपडे तसेच डॉक्टर महेश ऐराव व कार्यक्रमाचे आयोजक संजय वाल्ले यांची प्रमुख उपस्थिती लाभली। उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात संत गाडगेबाबा यांच्या स्वच्छता, समाजसेवा आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याचा उल्लेख करत त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजकार्यात पुढे जाण्याचे आवाहन केले। स्मारक उभारणीमुळे पुढील पिढ्यांना संतांच्या कार्याची प्रेरणा मिळेल आणि सामाजिक एकात्मतेला बळकटी मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। या स्मारकासाठी दोन्ही समाज एकत्र येऊन पुढाकार घेतला असून समाजातील ऐक्याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे वक्त्यांनी नमूद केले। कार्यक्रमादरम्यान उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात मान्यवर स्वागत केले। समारोपाच्या वेळी आयोजकांनी सर्व मान्यवर व उपस्थितांचे आभार मानले। संत गाडगे बाबा यांच्या स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून समाजासाठी एक प्रेरणास्थान उभे राहील असे निर्धार व्यक्त करण्यात आला आहे। जिल्ह्यातल्या दोन्ही समाजाच्या वतीने त्या ठिकाणी मागणी करण्यात आली की धुळे शहरामध्ये सर्व राष्ट्रपुरुषांचे त्या ठिकाणी पुतळे आहेत, स्मारक आहेत, परंतु या जिल्ह्यामध्ये ज्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रबोधन केलं, स्वच्छता अभियान राबवले, हुंडाबळी त्या ठिकाणी नष्ट करण्याचा प्रयत्न केला, गाव स्वच्छ केलं, रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांची डोके साफ करण्याची त्या ठिकाणी ज्यांनी काम केलं अशा प्रबोधनकार श्री संत गाडगे बाबांचं स्मारक या धुळे महानगरपालिकेमध्ये, या महानगरपालिकेमध्ये नाही तर आपण नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी आपण प्रयत्न केले पाहिजे। त्या काळामध्ये आमचे नेते बाबासाहेब राजवर्धनजी कदमबांडे यांना त्या ठिकाणी काही शिष्टमंडळांनी भेटून सांगितलं की बाबा या धुळे शहरामध्ये गाडगे बाबांचं स्मारक व्हावं। मग त्यावेळेस आम्ही या महानगरपालिकेचं डिझाईन बनवायचं काम त्या ठिकाणी चालू होतं आणि शासनाला प्रस्ताव देखील या महानगरपालिकेचा त्या ठिकाणी भैयासाहेब चालू होता। त्यावेळेस बाबांना सांगितलं की धुळे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आणि त्या गाडगे बाबांचं जे कार्य होतं संपूर्ण महाराष्ट्राभर त्यांनी गावोगाव त्या ठिकाणी स्वच्छतेच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवलं आणि महानगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं कार्य देखील गाडगे बाबांच्या मार्गदर्शनाने त्या ठिकाणी आजपर्यंत चालत आलेलं आहे आणि या धुळे महानगरपालिकेमध्ये गाडगे बाबांचं स्मारक असलं पाहिजे अशी समाजाची त्या ठिकाणी इच्छा आम्ही बाबासाहेबांना त्या ठिकाणी व्यक्त करून दाखवली। बाबांनी क्षणाचाही विलंब न करता गाडगे बाबांपेक्षा कोणी मोठं नाही आणि निष्काम कर्मयोग्यांचं त्या ठिकाणी गाडगे बाबांचं स्मारक हे संजीव महानगरपालिकेमध्येच होईल सांग सगळ्या समाजाला त्या ठिकाणी निरोप देतात। आणि त्या दिवसापासून गाडगे बाबांच्या स्मारकाचा प्रवास चालू झाला। गाडगे बाबांचा स्मारकाचा प्रवास गेल्या 16 वर्षापासून चालू होता। प्रभू श्रीरामांना देखील 14 वर्षाचा वनवास झाला, पण गाडगे बाबाचं स्मारक बसवण्यासाठी या ठिकाणी खंत वाटते की 16 वर्ष या ठिकाणी समाजाला प्रतीक्षा करावी लागली। ते का झालं, का नाही झालं या काळामध्ये मी जात नाही, परंतु आज या ठिकाणी स्मारक होत आहे ही धोबी समाजासाठी आणि संपूर्ण बहुजन समाजासाठी अभिमानाची बाब या ठिकाणी आजचा दिवस या ठिकाणी काढलेला आहे। ज्या काही छोट्या मोठ्या अडचणी असतील, चांगल्या कामामध्ये अडचणी येत असतील, देवदेवतांना, राष्ट्रपुरुषांना त्या ठिकाणी या अडचणीचा सामना करावा लागला। तुम्ही आम्ही व्यासपीठावर बसलेले सर्वसामान्य मानवाला ही काय गोष्ट नवीन नाही। ज्या काही अडचणी होत्या त्या ठिकाणी तुषारभाई आम्ही धुळे शहराचे आमदार धर्मयुक्त अनुप भैय्यांकडे त्या ठिकाणी गेलो आणि भैयासाहेब 23 तारखेला गाडगे बाबांची 150वी जयंती आहे आणि आपल्या हातून हा ऐतिहासिक सुवर्ण सण त्या ठिकाणी आपण त्याचं उद्घाटन केलं। आम्ही मंगळ त्यांच्या कानावर त्या ठिकाणी आम्ही सांगितलं, ताईंनी पण भैयांनी आम्हाला सगळं सांगितलं की या ठिकाणी गाडगे बाबांचं स्मारक झालं पाहिजे। संजू भाऊ, कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर ते आपण तत्काळ दूर करू आणि या ठिकाणचं गाडगे बाबांचं स्मारकाचं काम
आपण त्या ठिकाणी आपण भूमिपूजन करू. अडचण एवढीच आली की 23 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रभर गाडगे बाबाची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत असते. धुळे ग्रामीणमध्ये धुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरी होते आणि 23 तारखेला प्रत्येक गाव पाड्यामध्ये त्या ठिकाणी कार्यक्रम असतो. म्हणून आम्हाला त्या ठिकाणी भाईंनी आणि मंगोदारांनी सांगितलं की 23 तारखेच्या ऐवजी जर हा कार्यक्रम आपण 22 तारखेला घेतला तर संपूर्ण जिल्ह्याभरचा समाज हा या ठिकाणी कार्यक्रमाला येईल. आम्ही सगळे समाजाच्या शिष्टमंडळाने त्या ठिकाणी एका मिनिटामध्ये आम्ही भैयांना त्या ठिकाणी सांगितलं आणि म्हणून आज अत्यंत सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आपण करण्याचं भाग्य आपल्याला लागलं आणि ऐतिहासिक अशा कार्यक्रमाला आपण सगळ्यांना या ठिकाणी साक्षीदार या ठिकाणी होता आलं. या ठिकाणी व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या मंडळी आणि आपण व्यासपीठासमोर बसलेल्या जे मंडळी आहेत आपण सगळे भाग्यवान आहात की गाडगे बाबांच्या 150व्या जयंती निमित्त आज आपण या धुळे महानगरामध्ये धुळे महानगरपालिकेमध्ये श्री संत गाडगे बाबांच्या स्मारकाचं भूमिपूजन या ठिकाणी करतो. उद्या येणाऱ्या गाडगे बाबांच्या 150व्या जयंती निमित्त समाजातील सगळ्या बंधूंना भगिनींना आणि व्यासपीठावरील सगळ्या मान्यवरांना मी या ठिकाणी जयंतीच्या शुभेच्छा देतो. आणि चांगलं काम या ठिकाणी संजू भाऊ असेल व त्यांची टीम असेल या सर्व कामासाठी अहोरात्र प्रयत्न केले. संजू भाऊने तर आंदोलन सुद्धा केले होते या कामांसाठी आणि ते आज आंदोलन त्यांचं फळ रूपात आपल्याला सर्वांना या ठिकाणी दिसत आहे. आमचा सर्वांना समाज बांधवांना आज या स्मारकाच्या भूमिपूजन प्रसंगी 11 फूट उंचीचा आपण संत गाडगे बाबा यांचं स्मारक या ठिकाणी बसवणार आहोत. जवळपास 75 लाख रुपये चबुतरा आणि सुशोभन करण्यासाठी आपण या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून खर्च करणार आहोत. याचंही टेंडर झालेलं आहे. याच्या व्यतिरिक्त जर काही निधी कमी पडली तर नक्कीच आमदार निधीतून सुद्धा त्या ठिकाणी आपण संतांच्या स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी त्या ठिकाणी देऊ. ती निधी सुद्धा कमी पडू देणार नाही. पुतळ्याची किंमत जवळपास 15-15.5 लाख रुपये. त्या काळात पुतळ्याची किंमत आज जवळपास ती 20 ते 25 लाख रुपये असेल. आणि सर्वात महत्वाचं संजू भाऊ या स्मारकाच्या सर्व परवानग्या आहेत. काळजी करू नका, कुठं स्टे येणार नाही. जसं छत्रपतींच्या स्मारकाला काही लोकांनी स्टे आणलं तसं याला येणार नाही. याची काळजी आपण घेऊ. सर्व या ठिकाणी आम्ही बघितलं सर्व व्यवस्थित परवानग्या त्या ठिकाणी आहेत. धातूचा ब्रॉन्झचा हा स्मारक आपला राहणार आहे. आपण रोड फ्रंटलाच हा स्मारक या ठिकाणी असणार आहे. अतिशय सुंदर असं त्याचं आपण त्या ठिकाणी डेकोरेशन करू आणि मागून नगरपालिकेतनं सुद्धा एक गेट द्यायचं. त्याच दिवशी मी आयुक्तांनाही सांगितलं एका महापालिकेतून सुद्धा एक छोटा गेट त्या ठिकाणी स्मारकाला जाण्यासाठी आपण देणार आहोत. अतिशय सुंदर असं स्मारक या ठिकाणी आपण बनवू आणि सर्व समितीच्या लोकांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना विनंती करतो का स्मारक 6 महिन्यात आपण उभं करू. त्यांनी लक्ष द्यावं. ठेकेदारालाही विनंती करतो का पैशांसाठी काम थांबवू नका. हिंद कॉन्क्रीट कोण आहे? काळजी करू नका, तुमचं पेमेंट आम्ही काढून देऊ, परंतु काम थांबवू नका. कारण की आपण आज संतांच्या स्मारकाचं भूमिपूजन करणार आहोत आणि संतांचं काम कुठल्याच प्रकारे थांबता कामा नये.